मधुर होती तिची वाणी, अशी जन्मली तत्वज्ञानी राणी. गाजवल्या जिने दिशा दाही, तिच्या उत्तुंग यशाला खरंच सीमा नाही. त्यागालाही लाज वाटावी, इतका तुझा त्याग महान, तुझ्या त्यागाने जागा झाला आम्हा लेकरांचा अभिमान. जेव्हा जेव्हा समाजात अन्याय, अधर्म, अत्याचार वाढतो, तेव्हा या सगळ्यांना संपवणारी एक महान शक्ती या जगात जन्म घेते आणि तसेच घडले देखील. अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या गावी झाला. वडिलांचे नाव माणकोजी शिंदे तर आईचे नाव सुशीलाबाई होते. त्या काळी स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नव्हते. ज्या काळात महिलांना घराचा उंबरठा देखील ओलांडण्याची परवानगी नव्हती, त्या काळात अहिल्याबाईंच्या वडिलांनी त्यांना शिक्षणाची संधी प्राप्त करून दिली. अहिल्याबाई यांचा विवाह वयाच्या 8व्या वर्षी माळवा प्रांताचे सुभेदार मल्हाररावजी होळकर यांचे पुत्र खंडेराव यांच्याशी झाला. अहिल्याबाईंना लहानपणापासूनच तलवार चालविणे, भालाफेक, युद्ध लढणे या सर्व गोष्टींचे शिक्षण व प्रशिक्षण देण्यात आले होते. ही तीच होती त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाची सुरुवात. मल्हाररावांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने अहिल्याबाईंची वाटचाल सुरू झाली. अहिल्याबाई होळकर यांचे पती खंडेराव होळकर हे इसवी सन 1754 कुमेरीच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाई यांचे सासरे त्यांनी यांना सती जाऊ दिले नाही. पुढे काही वर्षात त्यांचा तरुण मुलगा आणि वडिलांप्रमाणे असणारे त्यांचे सासरे यांचा मृत्यू झाला आणि मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताची सर्व जबाबदारी अहिल्याबाईंवर आली. अहिल्याबाई होळकर या आचरणाने अत्यंत पवित्र व स्वभावाने अत्यंत स्वाभिमानी होत्या. ही तीच महिला जिने सत्तेचा मंत्र वापरून विकासाचे तंत्र या हिंदुस्थानाच्या मातीत राबविले. ही तीच अहिल्या जिने चूल आणि मूल समाजव्यवस्थेला जुगारून देऊन एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल 28 वर्षापेक्षाही जास्त काळ राज्यकारभार अतिशय कुशलतेनं चालविला. अहिल्याबाई एक उत्तम शासक तर होत्याच, सोबतच त्या धार्मिक वृत्तीच्या देखील होत्या. त्या समान न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या होत्या. अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. त्यांचे साहस आणि व्यक्तिमत्व पाहून मोठे मोठे राजेसुद्धा आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाईंनी आपल्या कार्यकाळात अनेकदा युद्धात प्रभावशाली रणनीती आखत सैन्याचे कुशल नेतृत्व केले. त्यांनी आपल्या शासनकाळात आपल्या साम्राज्याचा विस्तार केला, लोककल्याणाची अनेक कामे केली. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणासाठी नेहमीच प्रयत्नशील असत. त्यांनी अनेक महिलाविरोधी प्रथांचा विरोध केला, स्त्रियांच्या हक्कासाठी अनेक प्रयत्न केले. त्यांच्या मनात दया, करुणा, प्रेम आणि गरजूंना मदत करण्याची भावना होती. त्यांनी शेती व शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी अनेक कार्य केले. त्यांनी अनेक गडकिल्ले, मंदिरे तसेच धर्मशाळा बांधल्या. अहिल्याबाईंनी आपल्या असामान्य कर्तृत्वाने रयतेचे मन जिंकले. दिनांक 13 ऑगस्ट 1795 या दिवशी अशा या महान रणरागिणी व अत्यंत न्यायप्रिय असलेल्या अहिल्याबाईंची प्राणज्योत वयाच्या 70व्या वर्षी मावळली. हा इतिहास होता अहिल्याबाईंच्या पराक्रमाचा. हा इतिहास होता अहिल्याबाईंच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा. म्हणून एवढेच म्हणावेसे वाटते, पुरुष जातीचा बडगा छेदून केलीत तुम्ही समाजसेवा, भुकेल्या पोटी घास देऊनी तृप्त केले तहानल्या जीवा, जात धर्म विसरून दाखविला मानव सेवेचा मार्ग नवा, अहिल्याबाई होळकर आपल्या कार्याचा निरंतर तेवत राहील दिवा. अहिल्याबाईंच्या स्मरणार्थ भारत सरकारने 25 ऑगस्ट 1996 रोजी टपाल तिकीट जारी केले.
या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदोरच्या विमानतळाचे नाव अहिल्याबाई विमानतळ ठेवण्यात आले आहे. इंदूर विद्यापीठास देवी अहिल्या विश्वविद्यालय असे नाव देण्यात आले आहे. महाराष्ट्रातील सोलापूर विद्यापीठाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे ठेवण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचे नामांतरण अहिल्यानगर असे केले आहे. म्हणूनच शेवटी असे म्हणावे लागेल की राण्या असंख्य झाल्या या जगात, पण पुण्यश्लोक कोणीही नाही. गर्वजीचा आहे या मराठी माणसाला, एकच ती महाराणी अहिल्याबाई होळकर झाली, अहिल्याबाई होळकर झाली.